ऐन उकाड्याच्या मे महिन्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आज अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय। अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून एकीकडे दिलासा मिळालाय। उन्ह आणि अचानकपणे आलेला पाऊस यामुळे नागरिक अचंबित देखील झाले। अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद मार्केटमध्ये मात्र शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे। विक्रीसाठी मार्केटमध्ये आणलेली हळद ही अवकाळी पावसामुळे भिजून गेली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली शहरामध्ये आज दुपारच्या सुमारास जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडतोय आणि या पावसाचा फटका हळद मार्केटला मोठ्या प्रमाणात बसतोय। मी हळद मार्केटमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय मोठ्या प्रमाणामध्ये हळद विक्रीसाठी दाखल झाली, परंतु शेतकऱ्यांची हळद अशा पद्धतीनं बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे पूर्णपणे भिजलेली आहे। या हळदीचा लिलाव बाकी आहे। शेतकरी मोठ्या मेहनतीने ही हळद शेतामध्ये पिकवतात, परंतु या ठिकाणी आपण बघताय जी हळद पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली असती ती संपूर्णपणे हळद या ठिकाणी बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे पूर्णपणे भिजलेली आहे। अद्याप लिलाव झालेला नाहीये। अजूनही शेतकरी व्यापाऱ्यांची वाट बघताय, परंतु पाऊस असल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांची हळद आपण बघताय वॉर्डामध्ये इथून तिथपर्यंत भिजत आहे। हळद भिजू नये यासाठी शेतकरी ताडपत्री स्वतःकडे असलेल्या गोण्या पिशव्या यांचा आधार घेत ही हळद झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात आहे। आपण बघू शकता पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी हळद भिजते आणि शेतकऱ्यांची जे दैना आहे ती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। हळदीचा बचाव करण्यासाठी शेतकरी कशा पद्धतीने मेहनत करतायत, कशा पद्धतीने या ठिकाणी तारांबळ शेतकऱ्यांची होते ते पाहायला मिळते। आणि यावरून एकच पाहायला मिळते की शेतकऱ्यांच्या या जी हाल होत आहे हळद भिजते शेतकऱ्यांची याकडे बाजार समितीचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळते। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।